नमस्कार. पुणे महापालिकेची निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि आज आणि उद्या शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा. निवडणूक लागल्यापासून आम्ही सगळेजण चर्चेत होतो आणि काल रात्री शिवसेना सचिन भाऊंच्या वतीनं आणि आम्ही सगळे काँग्रेसच्या वतीनं आमचे अध्यक्ष असतील किंवा आमचे सर्व सहकारी असतील बसून एक सीट वाटपाच्या फॉर्म्युल्यावर त्या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि त्या फॉर्म्युल्याप्रमाणे शिवसेना आणि आमची आघाडी पुणे महापालिकेमध्ये निश्चितपणे या ठिकाणी झालेली आहे हे आम्हाला आपल्याला सांगायला आनंद वाटतोय. काही ज्या काल सीट वाटपामध्ये काँग्रेसच्या काही सीटा, शिवसेनेच्या काही सीटा ज्या एकमतानं फायनल झाल्या त्यांना आज एबी फॉर्म देऊन आज फॉर्म भरण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे आमची मंडळी, यांची प्रमुख मंडळी सगळी फॉर्म भरायला आहेत, कारण की 3 वाजेपर्यंत फॉर्म भरायचा शेवटचा वेळ आहे. आजच्या प्रेसचा उद्देशच एवढा आहे की या पुणे महापालिकेमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेच्या माध्यमातून एक चांगला पर्याय उभं करणं. गेल्या 7 वर्षात जे या पुण्याचं वाटोळं लावलेलं आहे महायुतीनं, 5 वर्षाची सत्ता असेल, गेल्या 2 वर्षातला प्रशासकाचा काळ असेल आणि पुणे एक आंतरराष्ट्रीय शहर, आता दुर्दैवानं त्याची ओळख कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत असेल, ट्रॅफिकच्या बाबतीत असेल, पाण्याच्या बाबतीत असेल, या सगळ्या बाबतीत एक निगेटिव्हिटी पुण्याबद्दल गेल्या 7 वर्षामध्ये महायुतीच्या काळामध्ये निर्माण झाली आणि म्हणून एक चांगला पर्याय पुणेकरांना देण्याची भूमिका काँग्रेस आणि शिवसेना म्हणून आमची राहणार आहे. मला वाटतं सचिन भाऊ बोलून मग आपण प्रश्न काय असतील तर घेऊ. आदरणीय सतीशजींनी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीलाच आम्ही दोघांच्या वतीने आपल्या मनापासून मी या निमित्ताने स्वागत करतो. आणि खरं तर ही प्रेस 2 दिवस अगोदरच झाली असती, परंतु गेल्या 2 दिवसाच्या दीर्घकाळच्या चर्चेनंतर काल अंतिम स्वरूप याला देण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलेलं आहे आणि आजपासून एबी फॉर्मचं वाटप देखील करण्याची भूमिका आम्ही घेतली. जसं पंडितजींनी सांगितल्याप्रमाणे एक पर्याय या पुणेकरांना आम्ही देण्याचं काम केलं आणि आपल्याला आठवत असेल की गेल्या आठवड्यामध्येच आमचे पक्षाचे प्रमुख आदरणीय आदित्य ठाकरे साहेबांनी पण येऊन एक प्रेझेंटेशन देण्याचं काम केलं की या 5-7 वर्षामध्ये सत्ताधारींनी पुणे महानगरपालिकेची काय अत्यावस्था केलेली आहे आणि ते त्यांनी दिलेल्या वचननाम्याच्या माध्यमातून ते आता कुठपर्यंत पोहोचू शकलेत किंवा ते किती पूर्ण करू शकले याचा एका प्रकारे लेखाजोखा आम्ही त्या प्रेझेंटेशनच्या माध्यमातून, सादरीकरणाच्या माध्यमातून आपल्यासमोर ठेवलं होतं आणि त्याच तुलनेतून मुंबई शहरामध्ये आम्ही काय करून दाखवलेलं आहे हे मांडण्याचं काम केलं आहे. म्हणून मला असं वाटते की पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आणि विशेषतः आदित्यजींच्या पुढाकाराने आगामी काळामध्ये आम्ही सत्तेवरती काँग्रेस पक्षाचे सहकार्याने आल्यानंतर या पुणे शहरासाठी आम्ही काय कायापालट करू शकतो हे दाखवण्याचा प्रयत्न आमचा या पुढच्या काळामध्ये राहणार आहे. आणि म्हणून मला सांगण्यात आनंद होतोय की आता ही आघाडी झालेली आहे. आजपासून फॉर्म वाटप करत असताना पुढे पिंपरी चिंचवडमध्ये पण देखील आमचा मानस आहे की आम्ही एकत्रित बसून घेऊन चर्चा करू. ते देखील दुपारी बैठक होऊन त्याचाही निर्णय घेण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. धन्यवाद. काल आम्ही पहाटे 5 पर्यंत बसलेलो आहे चर्चा करत आणि एकमत आमचं काही सीटांवर झालेलं आहे. जवळजवळ 45 जागा या शिवसेनेनं एबी फॉर्म द्यायचा निर्णय घेतलेला आणि आम्ही जवळजवळ 60 जागा एबी फॉर्म पहिल्या टप्प्यात देण्याचा निर्णय घेतलेला. आता आज आमचे फॉर्म भरून झाल्यानंतर राहिलेली चर्चा देखील बाकीचं पण एकमत झालेलं आहे आमचं. खरं काय आहे, आता तुमच्या माहिती करता 4चा प्रभाग असल्यामुळं आम्ही वाट बघतोय पुढचे उमेदवार कुठल्या गटातनं कोण येणार आहे आणि क मधनं भरायचा का ड मधनं भरायचा, या सगळ्या गोष्टी आमच्या आज संध्याकाळी म्हणजे यादी फायनल झालेली आहे, सीट वाटप झालेलं आहे. फॉर्म्युला सांगण्यापूर्वी वंचितचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे, त्यामुळे वंचित बरोबर आमची काँग्रेसची चर्चा स्वतंत्रपणे चालू आहे आणि म्हणून हे घटक पक्षाची चर्चा पूर्ण होत नाही तोपर्यंत आकडा सांगणं जरा संयुक्तिक ठरणार नाही, कारण की आम्हाला त्यांनाही विश्वासात घ्यावं लागेल. आणि म्हणून आज रात्री आमचा फायनल जो टॅली आहे ती दोन्ही पक्षाची, तिन्ही पक्षाची आम्ही तुमच्यासमोर नक्की.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देखील चर्चेत होता, तुमच्यासोबत बैठकीत देखील होता, तर ऐनवेळी असं काय झालं की त्याचं कोणीच नाही झालं? त्यांना तो प्रश्न त्यांना विचारायला पाहिजे. आमची चर्चा राष्ट्रवादीबरोबर 2 वेळा झाली. माझीही चर्चा वारंवार त्यांच्याबरोबर होत होती. परवा दिवशी देखील अंकुश काकडेंशी मी स्वतः बोललो होतो की एकदा होय किंवा नाही आम्हाला सांगा, कारण की त्यामुळे आम्हाला वेळ झाला. कारण की ज्यावेळी आपण 3 पक्षांशी चर्चा करतो प्रमुख, त्यावेळी सीट वाटप 3 पक्षात होतं आणि 2 पक्षांची चर्चा होती, त्यावेळी सीट वाटप 2 पक्षात होतं. आणि म्हणून यामध्ये आम्हाला उशीर लागायला या चर्चेमुळे झाला. आता तो त्यांचा कॉल आहे, ते आमच्या बरोबर का आले नाहीत. दादांनी तुम्हाला फोन केला होता सुरुवातीला, नंतर पुन्हा तुम्ही काँग्रेस सोबत आले. म्हणजे दरवेळेस तुम्हाला असं काँग्रेस का फसवतं आणि तुम्ही का फसले जाता? राष्ट्रवादी राष्ट्रवादी तुम्हाला दरवेळेस फसवतं, तुम्ही फसले जाता. नाही, आम्ही फसले गेलो नाही, आम्ही गाफील नव्हतो. यावेळी आम्ही दक्ष होतो, म्हणून काही पुढे चाललं असलं तरी बॅकडोर आमची चर्चा चालू होती. मनसेच्या बाबत काय सांगितलं की 45 जागा शिवसेनेला फायनल झाल्या, त्यातले 21 जर यांना गेले, शिवसेनेला जागा किती? नाही, अजून आमची चर्चा आहे ना, जे हे फक्त आता जे 100 राहील झाले जागा, त्यामध्ये अजून बाकीचे जे सीट्सची जर ऑलरेडी होणार आहेत ना, त्यात मग आम्हाला मॅक्झिमम किंवा त्यांना कमी जास्त तो डिस्कशन पॉईंट आहे. तेही आपण 90% झालेले आहेत. काही ठिकाणी आम्हाला असं वाटतं की इकडे ह्यांनी करावं, कारण कसं आहे, शेवटी प्रभाग रचना आहे 4ची. एकाच कॅन्डिडेट त्यांचा स्ट्रॉंग भेटतो, एकाच आमचा आहे. एका ठिकाणी कुठेतरी समजा आमच्या कॅन्डिडेटला आम्ही सांगतोय की बरं तुम्ही महिलामध्ये लढा, कुठे ओबीसीचा विषय येत आहेत, काही भागामध्ये ओबीसीचा कॅन्डिडेट त्यांच्याकडे मजबूत आहेत, आमच्याकडे नाही आहेत. तर अशा गोष्टी पण आहेत. म्हणून मग असं ठरलं की जिकडे एकमत झालंय तर तिकडे आज किमान एबी फॉर्म तरी देऊया. बाकीच्या याच्यामध्ये पण 90% झाले, 5-10%चा विषय आहे. आणि आपण आता जे म्हणत होतं तसं की शेवटी हे लक्षात घ्यायला पाहिजे की ज्यावेळी आम्ही एकत्रित एक पर्याय विरोधी पक्ष दिला, कारण भारतीय जनता पार्टीचा हा पूर्ण प्लॅनिंग आहे की पुणे महानगरपालिकेमध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये ऑपोजिशनच ठेवायचं नाही. बरोबर. आणि हे तुम्ही जर बघितलं असेल की ज्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्टेटमेंट दिली की तुम्ही राष्ट्रवादीवर जाणार का, त्याला की आम्ही काय वेडे आहोत का किंवा राष्ट्रवादी काय, आम्ही ऑपोजिशनला स्पेस का द्यायचं. म्हणजे ह्यांची ठरलेली महायुतीमधून आम्ही इकडे लढू, तुम्ही हे लढा. आणि ऑपोजिशनचं स्पेस करत असताना जे डाव रचण्याचा प्रयत्न केला की आमच्याच घटक पक्षाला गेले 2 दिवस चर्चा करतो, काहींना राजकीय आजार झाले, आता ते दिसेलच थोड्या दिवसात कुठचे आजार झाले, काही चर्चेमध्ये होते, करतोय म्हणून सांगितलं आणि मग नंतर त्यांनी माघार घेतली. तर आम्हाला तर एक पूर्ण प्लॅनिंग हा त्यांचा असा आहे की उद्या विरोधी पक्षाचे उमेदवारच राहता का म्हणे. म्हणून कोणीतरी अगोदर विचारलं की तुमचे 165 आहेत का. आता परिस्थिती अशी आहे की त्यांच्यातले अनेक लोक आमच्या संपर्कात यायला मागतात. ते आमच्याकडे सांगतात की थांबा जरा, एक दिवस थांबा. आणि आता स्पष्ट बोलायला हरकत नाही, काही भागांमध्ये तोही स्ट्रॅटेजीचा भाग आमचा आहे. म्हणूनच आम्ही उद्यापर्यंत आम्ही फॉर्म्स, ते एबी फॉर्म्स पण आम्ही वाटप करायचा करणार. पण एक गोष्ट नक्की आपल्या माध्यमातून पुणेकराला हे समजायला पाहिजे की विरोधी पक्ष म्हणून जर हे सत्यामध्ये जर परिवर्तन करायचे जे लोकांच्या मनामध्ये आहे, तर हा पर्याय हा काँग्रेस आणि हा शिवसेनाच असू शकतो. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेतलाच पक्ष आहे, ज्याचा उल्लेख बंटीजींनी केलं की त्यांना काही गोष्टी करता आल्या असत्या, ते फेल झालेले आहेत. आणि ऑपोजिशनचा स्पेस राहू नये म्हणून ती एक स्पेस तयार करायचं आणि नंतर मग परत सत्तेत सामील व्हायचं. म्हणजे एवढंच जर वाटत असेल तर राष्ट्रवादी अजितदादा गटाने हे जाहीर केलं पाहिजे की बाबा महानगरपालिकेमध्ये आम्ही बहुमतवर आलो, तर आम्ही बहुमत आम्हाला मिळालं नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टीवर जाणार नाही, हे जाहीर करावं त्यांनी. म्हणजे आम्ही समजू की बाबा हां, यांना खरोखरच एक विरोधी पक्षाची भूमिका घेऊन लढायचं आहे. म्हणजे बोलायला वेगळं बोलायचं, कॅबिनेटमध्ये एकत्र बसायचं आणि 15 दिवसाचा म्हणजे काय म्हणतात तात्पुरता घटस्फोट घ्यायचं आणि परत आम्ही एकमेकांशी एकत्रित बोलून घेऊन गप्पा मारायची, अशी भूमिका त्यांची दिसते.